बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडल्याची सूत्रांची माहिती आहे। बारामती ॲग्रो कंपनी ही रोहित पवारांची आहे। बारामती ॲग्रो कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचली असल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे। बारामती ॲग्रो कंपनी ही रोहित पवार यांची आहे आणि बारामती ॲग्रो कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती मिळते। या कंपनीचा आणि जिथे धाड पडली त्या ठिकाणाचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी जयदीप भगतनी। त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। रोहित पवारांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळालेली आहे। ही जी कंपनी आहे बारामती ॲग्रो ही बारामती तालुक्यातील पिंपळे येथील याचं ऑफिस आहे आणि याच कंपनीवरती सकाळी साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान 5 ते 6 अधिकारी आले आणि त्यांनी या ठिकाणी गेटवरती आल्यानंतर लोकांशी वॉचमॅन यांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर काहीसा वाद देखील या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतर 5 ते 6 अधिकारी हे आतमध्ये गेले आणि तेव्हापासून सकाळी 8-8:30 वाजल्यापासून ही जी चौकशी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। नेमकी केंद्रीय तपास यंत्रणांची कोणते अधिकारी आलेले आहेत ते मात्र समजले नाही। ईडी आहे, IT आहे की CBI आहे याबद्दल अद्यापपर्यंत अधिकृतरित्या बोललेलं नाही, परंतु जी विश्वसनीय सूत्रांच्या आधारे माहिती मिळते आहे ते अधिकारी ईडीचे असण्याची जास्त शक्यता आहे। सकाळी 8:30च्या दरम्यान या ठिकाणी 5 ते 6 अधिकारी आलेले आहेत आणि तेव्हापासून या ठिकाणी जी आहे चौकशी सुरू आहे। कॅमेरापासून श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती। यानंतर आणखी तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारीकडून। मंदार, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आक्रमणाची जबाबदारी रोहित पवार यांनी स्वीकारली आणि यात्रा देखील त्यांनी पुण्यापासून नागपूरपर्यंत काढली आणि या सगळ्या कालावधीमध्ये आधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक नोटीस पाठवलेली होती रोहित पवार यांच्या कारखान्याला आणि कारवाई देखील केलेली होती। त्यानंतर साखर आयुक्तांकडून देखील जी कारवाई करण्यात आली ते प्रकरण देखील न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि आता आपण पाहतो आहोत की केंद्रीय तपास यंत्रणांची धाड किंवा छापा बारामती या ठिकाणी जे रोहित पवार यांच्या कंपनीचं म्हणजे बारामती ॲग्रोचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पडल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे आणि ही धाड किंवा हा छापा ईडीचा असू शकतो। पवार कुटुंबियातील जे लोक आहेत, रोहित पवार यांचे जे कुटुंबीय आहेत यांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे आणि अशा स्वरूपाची धाड किंवा अशा स्वरूपाचा छापा पडल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान हे तपास यंत्रणांचे अधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि जे सुरक्षा रक्षक होते या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यासोबत त्यांची थोडीशी बाचाबाची देखील झाली आतमध्ये जाताना आणि या सगळ्या छाप्याच्या पार्श्वभूमीवरती राजकीय जे काही अंगांनी या सगळ्या छाप्याकडे देखील पाहिलं जात आहे। रोहित पवार हे सगळं घडत असताना इथं नाही आहेत, तर रोहित पवार त्यांच्या कुटुंबियांसह बाहेर आहेत आणि या परिस्थितीमध्ये हे छापे पडलेले आहेत। अर्थात या छाप्यांच्या नंतर आरोप प्रत्यारोपांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। बरोबर, धन्यवाद मंदार या अपडेट्स बद्दल। तर बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची सूत्रांकडून माहिती येते। बारामती ॲग्रो ही कंपनी रोहित पवार यांची आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शरद पवार गटाचा मोर्चा हे रोहित पवार सांभाळत आहेत आणि त्यानंतर आता ही धाड बघायला मिळते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।